नमस्कार मंडळी, तुम्ही बाहेर बघू शकतात मुसळधार पाऊस पडतोय. लिटरली समोरच्या बिल्डिंगी अजिबात दिसत नाही आहेत वगैरे. आणि जो आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूची जी झाडं आहेत, त्या आजूबाजूचा परिसर बघायला खूप छान वाटतं. कारण पावसाळ्यामध्ये हे जिकडे-तिकडे सगळं मस्त हिरवंगार झालेलं आहे आणि बाहेर पाऊस पडतोय आणि अशा वेळेस जर आपल्या हातामध्ये छान मस्त गरम-गरम असा मसाले चहाचा कप असेल, तर मजा वेगळीच नाही का हो? तर चला बाहेर पाऊस पडतो तर आपण छान मस्त गवती चहा टाकून कोरा चहा करूया, म्हणजे ब्लॅक टी करूया. इथे माझं जे बेडरूम आहे, बेडरूमची जी खिडकी आहे, तर तिथे डबल टगरीचं झाड आहे आणि त्याला खूप सारी फुलं आलेली आहेत. तर मी रोज या म्हणजे या झाडावरची फुलं तोडून मी गणपती बाप्पांना म्हणजे अर्पण करते किंवा वाहते. तर इथे मी या गवती चहाच्या पात्या मी कैचीने कट करून घेतलेल्या आहेत. तर आणि अजून एक गोष्ट सांगते, की पावसाची मजा बघा ना, म्हणजे काय आहे, म्हणजे मगाशी पाऊस जोरदार मुसळधार पडत होता. लिटरली समोरच्या बिल्डिंगी मला दिसतच नव्हत्या. आता बघ ना, फक्त 10 मिनटं झालेली आहेत, पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे. असं वाटतं की पाऊस पडलाच नव्हता, असं आपल्याला असं म्हणजे भास होतो. पण 10 मिनटं पाऊस पडून गेला आहे. चला आता किचनमध्ये येऊया आणि त्याला पटापट चहा करायला सुरुवात करूया. तर इथे हा जो गवती चहा आहे, स्वच्छ धुवून तो कैचीने असं बारीक कट करून घेतलेला आहे. 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि एक अगदी छोटा चमचा मी चहा पावडर ॲड केलेली आहे. कोरा चहा करताना किंवा ब्लॅक टी करताना चहा पावडर खूप कमी वापरा. भले तुम्ही 3 कप 4 कप तुम्ही चहा करा, फक्त एक छोटा चमचा चहा पावडर तुम्हाला ॲड करायची आहे. जास्त चहा पावडर अजिबात ॲड करू नका, नाहीतर चहा कडू होऊ शकतो. तर आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात. त्यानंतर गवती चहा टाकून छान मस्त चहा 7 ते 8 मिनटं मस्त उकळून घ्यायचा आहे. कारण गवती चहाचा पूर्ण फ्लेवर त्या चहामध्ये उतरला पाहिजे. तर इथे आता आमचा चहा नाश्ता रेडी झालेला आहे आणि मला ज्ञानेशला लिटरली मला आवाज द्यावा लागतो तेव्हा तो येतो. तर तुम्ही इथे बघू शकता, ज्ञानेशची ही तुम्ही नाडी बघू शकता. त्याची जी फुल पॅन्ट असू दे किंवा शॉर्ट पॅन्ट असू दे, त्याची नाडी ती बाहेरच असते. लिटरली मला आठवण करून द्यावी लागते, ही नाडी तू आतमध्ये टाक. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्हाला दोघांनाही, मला आणि ज्ञानेशला, चहा पिता पिता आम्हा दोघांनाही TV लागतोच बरं का. तर चला आता आम्ही पटापट चहा पिऊन घेतो. तुम्हीसुद्धा या चहा प्यायला आणि बाहेरचं खूप छान मस्त असं वातावरण आहे.